मंगळागौर साजरे करण्यासाठी फुगड्या घालणं आवश्यक आहे, फुगड्या घालताना बघणं आवश्यक नाही. हा जो सगळा प्रकार चाललाय, व्यायाम कमी आणि जे स्नायू आहेत त्यांना आपण भरपूर स्थिर ठेवलेलं आहे आणि म्हणून सगळे रोग वाढलेले आहेत. नमस्कार. महिलांची तब्येत, त्यांची कंबरदुखी, त्यांची पाठदुखी, त्यांचे पाय वळणं, त्यांचे गुडघे बदलणं, त्यांच्या टाचा दुखणं, या सगळ्यांचा जेव्हा अभ्यास केला जातो, इतिहासकालीन महिला म्हणजे आपण फार नको पूर्वी जायला, पेशवेकालीन महिला आपण म्हणूया, म्हणजे 300 वर्षापूर्वी हा जो काळ होता, या काळामधली स्त्रियांची कामं काय होती आणि त्यांची दुखणी काय होती याचा जर अभ्यास केला आणि त्यांची दुखणी त्यांना नसतील का, अशा पाठीवर हात ठेवून चालणाऱ्या बायका आपण बघितल्या नाहीत का जुन्या काळामध्ये? बघितलेल्या. म्हणजे त्यांना कंबरदुखी असणार. हातात काठी घेऊन चालणाऱ्या सुद्धा बायका बघितल्या, अगदी काटकोनात वाकणाऱ्या सुद्धा आपण बायका बघितलेल्या असतात, परंतु त्यांनी कधी त्याचा बाऊ केला नाही. आणि त्यांची कामं जी होती ना, ही सगळी कामं जेवढी शक्य होती बसून करायच्या. बसल्यामुळे पाठीला आराम मिळायचा, पाठीचा कणा जो आहे ना हा व्यवस्थित रेस्ट पोझिशन मध्ये यायचा. तुम्हाला मी कामांची यादीच सांगतो ना. सकाळी उठल्यानंतर दात घासणं हा जो प्रकार आहे हा बसून व्हायचा. दात घासताना दोन्ही हातांचे कोपर दोन्ही ढोपऱ्यांच्या मध्ये पाहिजे असं लिहिलेलं आहे. म्हणजे काय करायला पाहिजे असेल? दोन्ही पायांच्या ढोपरांच्या मध्ये तुमच्या दोन्ही हातांचे कोपर आणले तर तुम्हाला बसावंच लागणार. असं बसावं लागेल, उकिडवं बसावं लागेल. म्हणजे इथे पहिल्यांदा बसून दात घासायचे, नंतर चुलीमध्ये विस्तव घालायचा, तिथे बसून किंवा ओणव्याने थोडंसं काम असायचं. म्हणजे तिथे फ्लेक्झिबिलिटी तुमच्या कमरेला येत होती. फुंकर मारून चूल पेटवायची. असं जेव्हा फुंकर मारायची तेव्हा तो प्राणायाम होत नव्हता का? होत होता. वेगळ्या योगासनांच्या क्लासला जायला लागत नव्हतं. म्हणजेच खाली वाकून फुंकर मारणं, चूल पेटवणं हा सुद्धा एक छान व्यायाम होता. तिथे लाकडं पुढे सरकवणं, मागणं आणणं, तो भारा आणणं, ह्याच्यात हाताला, मानेला, डोक्याला छान व्यायाम होत होता. नंतर खोबरं खोवायचं होतं खाली बसून, भाकरीचं पीठ मळायचं होतं खाली बसून, भाकऱ्या थापायच्या होत्या खाली बसून, तव्यावर खाली बसून. त्यानंतर आंघोळ खाली बसूनच आंघोळ केली जात असे. आता जसं उभ्याने शॉवर खाली बाथ असा बाथ पूर्वी नव्हता, बसून आंघोळ. आणि समोर घंगाळ असायचं. लहान मुलांची आंघोळ सुद्धा घंगाळामध्ये, आणि घंगाळात गरम पाणी घेऊन पुरुषांची आंघोळ सुद्धा आंघोळ बसून करायला सांगितलेली आहे. नंतर कपडे धुवायचे बसून, भांडी घासायची बसून, सारवण करायचं बसून, रांगोळी घालायची बसून, जेवायचं बसून, 2 नंबरला जायचं बसून. आताचं 2 नंबर आणि पूर्वीचं 2 नंबर याच्यात फरक आहे हा. आताचं जे 2 नंबरला आपण जातो ते बसतो म्हणजे फटकल मारूनच त्या कमोडवर बसतो. आणि पूर्वीचं जे होतं हे उकिडवं बसायला लागत होतं. आता उकिडवं बसणं आणि फटकल मारून त्या भांड्यावर बसणं, जंतू संसर्ग सगळ्यात जास्ती कुठच्या भांड्यामध्ये येईल? उकिडवं बसण्यामध्ये जंतू संसर्ग टाळला जातो, पायावर बसलं जातं. बसून जी कामं होती ती उभं राहून आता नाही जमणारी आहेत. आणि म्हणून आत्ताच्या काळातल्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांचं सगळं काम उभं 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 आणि उभंच असतं. बरं, जे काम बसून आहे ना ते आता झोपूनच करायला लागलेत. लॅपटॉप वरचं जी कामं आहेत ना ती तर असं झोपून, त्या लॅप म्हणजे मांडीवर घ्यायच्या ऐवजी ती आता पोटावर घेऊनच सगळं काम होतंय. झोपूनच. एक तर मकरासनामध्ये बसून झोपून आडवं, नाहीतर असं सुपाईन पोझिशन मध्ये. ओट्यावर सगळं जेवण उभ्याने, सगळे डबे वर उभ्याने, नारळ खोवायचा उभ्याने, भाजी चिरायची उभ्याने, तळणं भाजणं पोळ्या लाटणं उभ्याने. आता हे कपडे धुणं वॉशिंग मशीन मध्ये उभ्याने, सिंक मध्ये भांडी घासणं उभ्याने. आता हा जो बसून आणि उभ्याने हा जो फरक आहे ना, यामुळे तुमच्या कमरेवर येणारा ताण हा बदलतो. जात्यावर दळणं नावाचा प्रकार पूर्वी होता. खाली बसायचंय सरळ, एक पाय सोडायचा, एक पाय दुडायचा आणि मस्तपैकी असं 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 हलायचंय. कशाला होतील मुतखडे मला सांगा? कशाला पोटपुटे सुटेल? ह्या सगळ्या कामांचा एक लेखाजोखा जर घेतला आपण, उभ्याने कामं, बसून कामं, हे दळणं सांगितलं. तसंच आणखीनही काही कामं आहेत. खेळणं होतं. खेळणं सुद्धा अच्चीपच्ची नावाचा खेळ असायचा, सागरगोटे, गजग्यानी खेळणं. 5 दगडांचा खेळ. काय लागणार? इथले दगड 5 आणि खेळायचा. 2 तास मनोरंजन सहज. आता त्या लहान मुलांना सुद्धा खेळणी अशी आहेत की मुलांनी ठोंबी बनावं अशीच खेळणी आहेत.
त्यांना धावायचं प्रकारच नाहीये. खेळणी धावतात यांनी फक्त मधनं बघायचं. पूर्वी पूर्वी बाबा गाडी नावाचा एक प्रकार होता, त्याला धरायचं आणि त्या बाळाने धावायचं. आता रिमोटवरच्या गाड्या, ती गाडी फिरते आणि पोरगं बघून टाळ्या वाजवते फक्त, किंवा त्याच्या हातातच रिमोट आलेला आहे. पूर्वी पाणी ओढून काढलं जायचं, आडाचं पाणी ओढून काढलं जायचं. आता बटन दाबलं बदाबदा पाणी घरामध्ये येतंय. ह्या सगळ्या कामांचा परिणाम असा झालाय की कमरेचे सगळे स्नायू आहेत हे सगळे स्टिफ झालेत, घट्ट झालेत, कडक झालेत. मांडीचे स्नायू कडक झालेत, गुडघ्यांचे स्नायू कडक झालेत, हलणंच नाहीये. पूर्वी शाळेमध्ये कदम ताल नावाचा एक प्रकार घेतला जायचा, दोरीच्या उड्या नावाचा एक प्रकार घ्यायचा. याने सगळ्या स्प्रिंग सारख्या ऍक्शन्स, पाठीच्या कण्याला ऍक्शन्स खूप चांगल्या होत्या. आता हे सगळं गेलं. आता हे सगळं नुसतं बघायचं. फुगड्यांचे प्रकार, खेळांचे प्रकार, हे इतके छान सर्क्युलर मोशन मधल्या ह्या सगळ्या ज्या खेळांकडे आज मंडळांच्या बायकांना बोलवलं जातं. जर देणारी जी मंडळी असतात ती खुर्च्यावर बसून पॉपकॉर्न खातात आणि त्यांच्या फुगड्या फक्त बघतात. मंगळागौर साजरे करण्यासाठी फुगड्या घालणं आवश्यक आहे, फुगड्या घालताना बघणं आवश्यक नाही. हा जो सगळा प्रकार चाललाय, व्यायाम कमी आणि जे स्नायू आहेत त्यांना आपण भरपूर स्थिर ठेवलेलं आहे आणि म्हणून सगळे रोग वाढलेले आहेत. शरीराच्या हालचालीच नाही आहेत. प्रत्येक अवयवाला विशिष्ट पद्धतीने दाबणं, आकुंचन प्रसरण असेल, ह्यांना हलवणं हे महत्वाचं आहे. ते जर हललं नाही तर समजावं आपल्याला आता हे बदललं पाहिजे. एक तर हलवा, नाही तर बदला. धन्यवाद. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं. आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते अल्युमिनियम हिंडालियम यामुळे रोग वाढतायत. हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.